नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. संध्याकाळचे 7 वाजतात आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्यामध्ये आज पार पडलेल्या सगळ्या निकालासंदर्भातली. राज्यामध्ये 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत असं यश मिळालंय. या निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. 130 पेक्षा जास्त नगराध्यक्ष पद आणि 3318 इतके नगरसेवक निवडून आलेत. महायुतीचा विचार करत एकूण 288 पैकी 250 पेक्षा जास्त स्थानिक संस्थांमध्ये निकालांमध्ये भाजपनं आणि महायुतीनं आघाडी घेतली. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी सुद्धा चांगले यश मिळवलंय. विशेषतः बारामती सारख्या ठिकाणी यश मिळालंय. मात्र महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. विधानसभा विजयानंतर महायुतीची लोकप्रियता कायम आहे. विकास कामं आणि मोदी फडणवीस नेतृत्वाला जनतेनं कौल दिलाय. काही ठिकाणी महायुतीमध्ये स्पर्धा असून सुद्धा एकूण यश त्यांचंच आहे. विरोधकांचे फेक नरेटिव्ह जनतेनं फेटाळले असं भाजप नेत्यांनी दावा केलाय. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निकाल आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीला बूस्ट देणारा ठरलाय. एकूणच महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुतीची पकड अजून सुद्धा मजबूत आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आज जनतेचे आभार मानलेले आहेत. जनतेनं भाजप आणि महायुतीला मोठं समर्थन दिलंय असं मुख्यमंत्री म्हणतात. नगरसेवकांचा विचार केला तर भाजपनं विक्रम केलाय. एकनाथ शिंदे, अजित पवारांचं मनापासून अभिनंदन असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे सुद्धा आभार मानले. सोबतच जनतेचे सुद्धा आभार मानले. त्यामुळे आज महायुतीला जे काही यश मिळालेलं आहे या यशामध्ये महायुतीचं ज्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलेलं होतं महायुतीमध्ये त्या सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा आभार मुख्यमंत्र्यांनी मानलेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजच्या निकालाचे जनतेचे आभार मानलेत. आजचा जो निकाल आहे घवघवीत यश असं महायुतीनं मिळवलेलं आहे. थोडक्यात समन्वयाचा अभाव मवियामध्ये सुद्धा जाणवला. याच असमन्वयाचा परिणाम निकालावरती झाला असल्याचं भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर 1चा पक्ष म्हणून त्यांना यश मिळालंय. आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर 2 च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे. एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे. मी आज विशेषतः आमचे जे सहयोगी आहेत श्री एकनाथराव शिंदेजी, श्री अजितदादा पवारजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्याही पक्षांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स हा आम्ही रिपीट केलेला आहे.